विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। प्रतिबिंब किंवा प्रतिमा, रिफ्लेक्शन्स और इमेजेस। प्रतिबिंब या घटकासाठी 6% इतका भारांश ठरलेला आहे। प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा, याप्रमाणे 3 प्रश्न हे 6 गुणासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात। प्रतिबिंब या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्नाकृतीचे आरशातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे असते। आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आरशातील प्रतिबिंब कशा प्रकारे दिसते हे शोधणार आहोत। यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे। तर महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत? पहिली सूचना, मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या। प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा। पहिली सूचना काय सांगितली बघा, उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे, यानुसार पर्याय निवडायचे आणि इतर पर्याय वगळायचे आहे। प्रश्न आकृतीमध्ये असलेली चिन्हे लक्षात घ्या। डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते तर उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते। चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यात सुद्धा अदलाबदल होते, मात्र चिन्हाच्या आकारात बदल होत नाही। यानुसार पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पहिला जो आपण सूचना बघितली आहे त्या सूचनेमध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा। या पायरीवर आपल्याला कदाचित उत्तर मिळू शकतो। पुढचा आणखी सूचना किंवा आपल्याला एक उपाय सांगितलाय बघा। पुढची एक सूचना आपल्याला सांगितली आहे किंवा क्लू म्हणूया आपण। प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह आरशातील प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते, मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते। यानुसार दुसऱ्या सूचनेमध्ये निवडलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। पुढची सूचना, प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते। या प्रकारे या पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक एक करून वगळले जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। तर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रश्न आकृती आरशासमोर धरली असता ती कशी दिसेल हे पर्यायी उत्तर आकृत्यांमधून शोधायचे असते। प्रश्न आकृतीमध्ये आरसा दाखवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो। अशा तिरप्या रेषा आरसा म्हणून दाखवलेल्या असतात। अक्षरे, अंक किंवा आकृत्या आरशासमोर धरल्यास आरशात येणारे अक्षर, अंक किंवा आकृती कशी दिसते हे लक्षात घ्या।
या प्रकारचे प्रश्न सोडवताना प्रश्न आकृतीतील एखादी उभी रेषा तसंच एखादी आडवी रेषा संदर्भ म्हणून धराव्यात. प्रश्न आकृतीचा उजवीकडील भाग आरशातील तिच्या प्रतिमेत डाव्या बाजूला उलट झालेला दिसतो. याप्रमाणेच डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो. आणि प्रश्न आकृतीचा वरचा भाग आरशातील तिच्या प्रतिमेत वरच्याच बाजूला दिसतो. अत्यंत महत्वाचं आहे बघा, आरशातील प्रतिमेमध्ये वरचा भाग वरच्याच बाजूला दिसतो, तसंच खालचा भाग हा खालच्याच बाजूला दिसतो. फक्त डावी आणि उजवी बाजू याची अदलाबदल होते. आज आपण काही आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी असते ते बघणार आहोत. लक्षात ठेवा, आरशातील प्रतिमेत वरची बाजू वर व खालची बाजू खाली राहते, मात्र डावी व उजवी बाजू यांची अदलाबदल होते. So when something is placed before a mirror, the left side appears to the right and the right side appears to the left. For example, see here, this is an arrow. So arrow is going to right hand side because here it is to at the left side. This is left and this is right. So when mirror is placed here in front of this object, so left becomes right, right? So this is left, here it is become right, that is arrow is over here, and right will become left. Right side appears to the left. Star, star, triangle, triangle. The top and bottom remain unchanged. वरची बाजू आणि खालची बाजू तशीच राहते. Only the left and right will interchange. So here this yellow is coming to right, left becomes right, and this is right, square is at right, it is becoming left. So LHS and RHS change, top and bottom remain unchanged. Okay, remember this, real image and mirror image. तर या ठिकाणी आपण आज बघणार आहोत आकृत्यांच्या आरशातील प्रतिमा, ऑब्जेक्ट अँड मिरर इमेज. सी हियर, बोथ arrows are facing towards right side. So in mirror image, both arrows will face towards left side, right? See here, left, left. Next example, see here, dot, dot, right. Okay, this remain as it is, this also changing and this also changing. बघा काय झालेला आहे, हा बाण जो आहे हा डाव्या बाजूला टर्न झालेला आहे आणि ह्या त्रिकोण जो आहे हा या बाजूला आलेला आहे. ओके, निरीक्षण करा व्यवस्थित तुम्ही. तर या ठिकाणी बघा, हा जो बाण आहे हा बाण या बाजूला गेला, हे जे म्हणजे हा पूर्ण बाण जो आहे त्याची दिशा बदलली आणि हे जे आहे याची पण दिशा बदलली, पण हे वरचं जे आहे ते तसंच राहिलेलं आहे बघा. बरोबर, हा पण बघा डॉट तिथेच राहिलेला आहे, फक्त डावी आणि उजवी बाजू याची अदलाबदल झालेली आहे, वरची आणि खालची बाजू बदललेली नाही. बाणाचं टोक बघा खालीच आहे, इथे पण खालीच आहे. घड्याळात अशा प्रकारे बघा, या ठिकाणी या रेषा या बाजूला गेल्या, हा भाग या बाजूला आला. ओके, सो लेफ्ट अँड राईट इंटरचेंज. काही गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. व्हेन द मिरर इज प्लेस ऑन द राईट हँड साइड ऑफ द इमेज, the left side becomes the right one and the right side becomes left one. These interchanging of the images will produce altogether a different image. तर प्रतिमांच्या या अदला बदलीमुळे एक वेगळी प्रतिमा निर्माण होते. डावी बाजू व उजवी बाजू यांची अदला बदल होते. वरची बाजू वर व खालची बाजू खालीच राहते. काही प्रश्न आपण बघणार आहोत.
पुढील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून निवडा. सिलेक्ट द मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. 4 ऑप्शन्स आर गिवन. नाउ आपण बघितल्याप्रमाणे काय करणार आहोत, एक एक पर्याय आपण कॅन्सल करत येणार आहोत. आकृतीचं निरीक्षण करा. काय आहे बघा, या बाजूला हा जो मोठा भाग आहे हा लेफ्ट साइडला आहे. आरशातील प्रतिमेत हा उजवीकडे येणार आहे. राईट. बघा या ठिकाणी लेफ्ट साइडलाच आहे. सो दिस विल गेट कॅन्सल. दिस इज ऑल्सो कॅन्सल. हा जरी राईट साइडला असला, दो इट इज ऑन द राईट हँड साइड, बट दिस shape is different, therefore this is also cancelled. Now remaining 2 options only, 1 and 2. Both here right hand side is there, yes. Now this longer side, this will left side, so in the option that is in the mirror image, it should come to the right hand side. So which is, yes, option number 4 is the correct answer. Okay, because it is over here. Right? So option number 4. Left side becomes right, right side becomes left. Next question. Observe the figure carefully and look at the options. Now this is arrow towards left. So in the answer figure, it should be to the right. Now this and second is same, therefore second cancel. Next, third also cancel. Fourth, it is also cancelled because this is upward. So correct answer will be option number 1. अतिशय सोपे प्रश्न असतात हे. फक्त आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणजे डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी आपल्याला ही प्रश्न आकृती दिलेली आहेत आणि या आहेत उत्तर आकृत्या. आता या ठिकाणी डाव्या बाजूला दिस इज लेफ्ट अँड दिस इज राईट. बरोबर. हा डावा जो आहे हा उजवीकडे येणार आहे. बरोबर. आता दुसऱ्यामध्ये हा त्रिकोण उलटा झालेला आहे, म्हणजेच हा कॅन्सल. बरोबर. या ठिकाणी पण हा उलटा झालेला आहे, म्हणजेच हा पण कॅन्सल. ओके. बघा हा रिकामा भाग वरती गेलेला आहे, त्यामुळे ह्या दोन्ही फिगर कॅन्सल झाल्या. आता फर्स्ट आणि फोर्थ मध्ये आपल्याला ठरवायचं आहे. नाउ ऑब्झर्व दीज लाईन्स. दीज लाईन्स आर horizontal, but in fourth option these lines are vertical, therefore this option is also cancelled. Remaining option is option number 1. So correct answer will be option number 1. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम आकृती दिसते आहे. राईट. सेम ऑप्शन, सेम फिगर इज देअर, but remember here these lines, this is left and this is right. But right side these lines are diagonals. Right? Now see the options. So these dark portion should be towards right side. So second option is cancelled because it is at the bottom. Fourth option is cancelled because it is left side only. So second, fourth, these two options cancel. Remaining first and third. Now observe the lines. In the first option, these lines are vertical, right? And here these are diagonal. Therefore, remaining option is also cancel. Therefore, correct answer is option number 3. See here, dark portion towards right, and these diagonal lines, right? These, the correct answer is option number 3. Next. Observe the question figure carefully. Now, these how many lines? Left side 2 lines, right side also 2 lines. Right? Now observe the options. First, this is downwards, therefore this is cancelled. What about second? Up and down, therefore this is also cancelled. Now remaining 3 and 4.
So these two lines, that is the lines in longer in length, will come towards right. Yes. Here in the fourth option, both are in the same. So this option is also cancelled. Remaining answer option is answer number 3. That is option number 3 is the correct answer. Right? See here, these are longer and these are smaller. पुढचा प्रश्न बघूया. Observe the question figure and answer figures carefully. Now see here, this is the figure. Now this line is like this. So in the mirror image, this line will appear like this way, right? Now the first answer is cancelled because line is same as in the question figure. Now option number 2, 3, 4. Now this arrow is upwards, so here it will also appear upwards only. Therefore second answer is cancelled because it is in the downward. This is also cancelled. Now what about 3 and 4? Observe these mark, right? So this mark, they will remain same way only, that is up. This is upwards and this is downward, right? That is option number 3 is the correct answer. Here these are changing, right? Correct answer is option number 3. Next, what is happening? This arrow and this arrow, this line is going this left and this is right. Okay, so this is coming towards right. So first is cancelled, second is also cancelled because this is upward, right? 3 and 4. So see here, yes, fourth is also cancelled because this is also upward is going, not changing. So this remaining answer is option number 3. Observe the question figure and answer figure. Now upwards, this remain upwards, right? Now third option is cancelled. सेम कसा आहे बघ, काटकोन दिसतोय त्यामुळे तिसरा ऑप्शन कॅन्सल झाला. फर्स्ट वन इज ऑल्सो कॅन्सल बिकॉज इट इज सेम ॲज इट इज इन द क्वेश्चन फिगर. What about 2 and 4? Observe the carefully. Both are looking same, but no. These in the second, these both arrows are of same length. Here this one is smaller. Therefore, correct answer is option number 4. This one is smaller. See here. Okay. Correct answer is option number 4. Next. Now cancel one option. See here, left, right. This is left and this is right. So left side this empty rectangle. So second option is cancelled. Fourth answer is also cancelled. Third is also cancelled because both are darkened. Only remaining option number 1. See how much it is easy. Now check whether the upper part is also correct or not. See, yes, this is right side. So here it is become left side. Yes, option number 1 is the correct answer. Circle, triangle. These are the options. Now circle will, this is left and this is right. Okay. Second, cancel. Third, cancel. 4 also cancel because triangle is changing upward and downward. Top and bottom it is changing. So correct answer is option number 1. So triangle is going to this side and circle to right side.
Select the mirror image of the question figure from the given options. Now observe the question figure and answer figures. This arrow is like this way. So in the mirror image, it will come like this way. Okay, and this is like this, so this will turn like this way. Okay, now both dots are there. Third option is cancel. Fourth option is cancel because dots are not there. Here line is also not there. What about 1 and 2? Observe this. So this way, like this way. Second option is same as the question figure. Therefore, second also cancel. Correct answer is option number 1. See here. Yes, option number 1 is the correct answer. Dear friends, these questions are very, very easy. Only you have to remember that left becomes right, right becomes left in mirror image. तर आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू यांची अदलाबदल होते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया आपण प्रश्न आकृती दिलेली आहे बघा, आणि आपल्याला उत्तर आकृती आपण बघूया. या दिलेल्या आहेत. आता पर्यायाकडे आपण येऊया. जे सेम असणारे आहेत ते आपण पहिले बाजूला काढणार आहोत. आता या ठिकाणी चौथा पर्याय कॅन्सल, कारण हा जी आहे तसा राहिलेला आहे, तसा होणार नाही. कारण मागच्या भागामध्ये आपण आरशातील प्रतिमेमध्ये अक्षर आणि अंक यांची अदलाबदल कशी होते हे बघितलेलं आहे. त्यामुळे फोर्थ ऑप्शन कॅन्सल. ओके, फर्स्ट ऑप्शन बघा काय झालेला आहे. these lines are coming downwards. This is so top and bottom are interchanging. Therefore, first option is cancelled. What about second? Yes, second and third. Observe these figures carefully. Now these lines are like this way. So in the answer figure, they are like this way. They should be like this, right? So correct answer is option number 2. Okay, because in third option lines are same way, so both third option is should not be there. Remaining option number 2. Observe these two. Yes, 2 and G also they are interchanging, right? That is left right image are interchanging. So 2 is coming to this side, lines are also same. G is going to right side and these lines are towards left side. पुढचं बघूया. या ठिकाणी आपल्याला ही प्रश्न आकृती दिलेली आहे. आता या प्रश्न आकृतीमध्ये दिलेली आकृती आणि प्रश्न उत्तर आकृत्यामध्ये दिलेल्या आकृत्या यांचं निरीक्षण करा. ही जी लाईन आहे ही उत्तर आकृतीमध्ये कशी होणार आहे, अशी होणार आहे. हा भाग इथे येईल आणि हा भाग असा जाईल. ओके, बघा कॅन्सल करत या. थर्ड कॅन्सल बिकॉज सेम. Coming to first, second and fourth option. Now first, these are going upwards. बघा वरती गेलेले आहेत या दोन त्रिकोणी, म्हणून हा कॅन्सल झाला. सेकंड आणि फोर्थ मध्ये बघूया आपण. या ठिकाणी हा जो भाग आहे ही रेषा बघा वरती आहे, म्हणून सेकंड ऑप्शन पण कॅन्सल. ओनली रिमेनिंग ऑप्शन नंबर 4. So correct answer is option number 4. See here, this way, this is going this way, and those two triangles also at the bottom level. खालच्या बाजूलाच आहेत बघा, राईट. इथे वरच्या बाजूला गेले. या रेषा बरोबर होत्या, परंतु हे अँगल वरती गेलेले होते, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झाला. एक एक ऑप्शन आपण कॅन्सल करत अचूक उत्तराकडे यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून निवडा. आपल्या पुढे पर्याय दिलेले आहेत. निरीक्षण करा पहिले प्रश्न आकृतीचं. बघा या ठिकाणी ही जी रेषा आहे
ही रेषा आपल्याला काय करायची पाहिजे? येस, या ठिकाणी ही रेषा, दिस इज लेफ्ट अँड दिस इज राईट, राईट, म्हणजे ही जी राईट आहे ही लेफ्ट ला येणार, म्हणजे रेषा डाव्या बाजूला येणार आहे. चारही आकृत्यांमध्ये आहेत. येस. नाऊ प्रश्न आकृतीमध्ये खाली एक त्रिकोण आहे, म्हणजेच उत्तर आकृतीमध्ये खाली एकच त्रिकोण येणार. या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत, त्यामुळे ही आकृती गेली, ही आकृती पण गेली, कारण इथे दोन त्रिकोण आलेले आहेत. आता थर्ड आणि फोर्थ ऑप्शन कडे येऊया आपण. बघा, या ठिकाणी हे वरचे दोन्ही त्रिकोण आपल्याला सारखे दिसत आहेत, राईट, पण या ठिकाणी बघा हा त्रिकोण मोठा आहे. या ठिकाणी हे काटकोन त्रिकोण दिसत आहेत आपल्याला, हा काटकोन त्रिकोण पण नाही आहे, त्यामुळे हा तिसरा पर्याय गेला. रिमेनिंग ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4, that is C here. Yes, correct option is option number 4, that is this figure is the right one. Okay, observe carefully, these triangles are right angle triangle. Here in the third option, this triangle is not a right angle triangle, right? So remaining option is option number 4. या आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. लेफ्ट, राईट, उत्तर आकृती आपल्या पुढे आहेत. लक्षात ठेवा, वरचा आणि खालचा भाग तसाच राहणार आहे, म्हणजे खालची हे दोन एरो बघा आकृतीमध्ये पहिल्या आकृतीत आहेत, या आकृतीत नाही आहे, मग त्यामुळे ही आकृती गेली. या आकृतीत पण दोन एरो नाही आहेत, ही आकृती गेली. या आकृतीत पण खाली दोन एरो नाही आहेत, म्हणजे ही आकृती पण गेली. इमिजिएट आपल्याला उत्तर मिळालं बघा. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर, राईट. So right side of the object becomes left side, right, and left side becomes right side. So these two arrows should be at the bottom, these upwards. Only they are changing. See here, this circle is going this side, this arrow this side, right? This is upward also, this is downward. Yes, it is there. Therefore, correct answer is option number 1, because top and bottom sides of the object remain unchanged. Answer number 1 is the correct answer. These questions are very easy. Mirror image, first you go for top and bottom. Here we are getting the answer top and bottom. See here, in all the second, third, fourth, bottom, this two arrow and this square is not getting. Therefore, all the three options are gone. Only remaining option number 1. Correct answer is option number 1. You try to solve as many questions as you can, so that you can get an idea how to solve these questions, right? Now, this is a question figure. Observe the answer figure. Now remember, here this is left and this is right. Okay, now second option is gone, because this circle is at right side only. Coming to this side, these lines are like this, so in answer figure lines should be this way. First option gone, because they are vertical. Now second and fourth. Okay, now observe, this is circle is darkened top, so in the answer figure it should be at top only, because top and bottom remain unchanged. Therefore, fourth option is also gone, because it is darkened at the bottom. So remaining option, option number 2, which is the correct answer, right? See, lines are like this way only. This darkened portion, it is left. Okay, so left, right. So second option is the correct answer. Now observe the question figure and answer figure. Now this is left side, this is right side. So in the answer figure, this triangle should be at the left.
First, cancel because it is in the right side only. Third, cancel, it is right side only. Fourth is also cancel because it is completely different. Only remaining option number 2. It's very easy, see here. Now again observe this triangle. Yes, this long portion will this side, right? So correct answer is option number 2. So only you have to cancel one by one images from the answer figure so that you can easily get answer of the mirror image of the question figure. This is the correct way of finding the mirror image of the question figure. So dear friends, try to solve as many questions as you can. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, सराव कराल, जितक्या जास्त प्रतिमा तुम्ही अभ्यासाल, तितका तुमचा सराव अधिक होईल. Only you have to remember that top and bottom remain unchanged. Left becomes right, right becomes left. या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि म्हणून उत्तर ज्या आकृत्या उत्तरामध्ये ज्या आकृत्या दिल्या आहेत त्यांचं निरीक्षण करा. टॉप बॉटम अनचेंज ठेवायचं आहे. त्यानुसार एक एक आकृती कॅन्सल करत जा आणि अचूक उत्तराकडे या. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.